अकोला जिल्ह्यातल्या आलेगावमध्ये एका ओबीसी कार्यकर्त्याने सकाळी आत्महत्या केलेली आहे। आपण आहोत याच आलेगावमध्ये। आता इथले एसडीपीओ आहेत आपल्यासोबत। तर मला सांगाल सर की आत्महत्या जी केलेली आहे हा कोण युवक कोण आहे आणि नेमकं काय झालं? आत्महत्या ज्यांनी केली आहे ते विजय भोसले म्हणून एक 58 वर्षीय गृहस्थ आहेत। त्यांनी रात्री 2 वाजता शेडला गळफासाने घेऊन आत्महत्या केली आहे। त्याच्याजवळ काही चिठ्ठी मिळालेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणाचा धोक्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे भवितव्य नाही अशा प्रकारचं फ्रस्ट्रेशन असल्याचं त्यांच्या चिठ्ठीवरून दिसत आहे। तर त्यांनी याविरोधात एक आत्महत्या केली आणि तिथं आता कलेक्टर मॅडमनी सुद्धा भेट दिली आहे। कलेक्टर मॅडमनी पण घरच्यांची सांत्वना केली आहे मृतकाच्या नातेवाईकांची आणि आता त्यांच्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं कलेक्टर मॅडमनी। आता आम्ही पुढची कारवाई करत आहोत। त्यांच्या चिठ्ठी ताब्यात घेतलेल्या आहेत। आता हस्ताक्षर तज्ञाला वगैरे पाठवून सगळ्या गोष्टी तपासाच्या ज्या आहेत नॉर्म्सप्रमाणे करून तपासून ते सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील। एसडीओ पडगम साहेब यांनी सांगितलं माहिती दिली आहे। पण कसं आहे की एक युवक जो आहे यांनी सकाळी या ठिकाणी ओबीसीला आरक्षण आता कुठेतरी धोक्यात आलेलं आहे। त्या डिप्रेशन येऊन त्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्यांनी स्टेटसही ठेवला आणि काही चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या। आता पुढे तपासात नेमकं पुढे काय येते हे आता पाहणं गरजेचं आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।